साबुदाण्याची रबडी खीर करायची आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य 1 वाटी साबुदाणा. हा साबुदाणा आता पाण्यात मी स्वच्छ धुवून घेणार आणि धुवून एक 7-8 तास तरी पाण्यात एक इंच पाणी ठेवून एक 7-8 तास भिजत ठेवणार. त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारं साहित्य खजुरा, वेलदोडे, आल्मंड्स, कॅशो आणि साखर. साखर ही 1 वाटीला 1 वाटी घेतलं. साखरचे प्रमाण आपल्या घरात कसं योग्य वाटते तसं घ्यायचं. म्हणजे जास्त गोड लागत असेल तर जास्त घ्यायचं, कमी लागत असेल तर कमी घ्यायचं, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. केशर ज्यांच्या घरी आवडते त्यांनी घालायचं. आमच्या घरी आवडत नाही म्हणून मी केशर घालणार नाही आहे. रबडी खीर करायची आहे, वेगळ्या पद्धतीची आहे. आता मी हे खोबरं की नाही अर्धं काढून मिक्सरला बारीक करायचं किंवा वेळीला असं हे करून खवून घेतलं तर चालतं आहे. मी हाताचा प्रॉब्लेम आहे, खवणार काय नाही, मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर पहिल्यांदा काय करते, हा शाबू पाण्यात